दोनच वाहनं एका लाईनमध्ये ठेवा. पुरुष कर्मचारी आणि लक्षात ठेवा की दोनच वाहनं ठेवायचे, बाकी काय गाड्या. एका रो मध्ये फक्त 2 व्हेकल, लेफ्ट आणि राईट साईडला. लवकर करणार आहे. रॅलीमध्ये आपलं साऊंड सिस्टमची गाडी राहणार आहे, त्याच्या मागे दुसरी राहणार आहे आणि त्यामागे सर्व कर्मचारी अधिकारी राहणार आहेत. आराम करने के लिए दोन चार नाही ठेवायचे रात्रीला महिला आणि पुरुष. अरे हळू या अरे शंकर नमस्कार. त्या दिवशी सुद्धा असेलच्या पहिल्या शेवटची गाडी जनता जनार्दन बनाती है. और आज ये जनता अमरावती की जनता ने जैसा लोकसभा में पहला नंबर कमाए 25 साल के बाद, उसी प्रकार ये पूरे भारत में सबसे ज़्यादा मतदान होने के लिए आपसे बोलूँगा आप जरूर मतदान करिए. आपसे विनती करता हूँ, आप ये सोचिए मत जैसा पीछे मेहनत करे उससे डबल मेहनत करो. और आज तो मजबा लगा दिए. कलेक्टर साहब कभी आए हैं, उनका शुक्रगुजार हूँ मैं. और मुझे जो मिली वो तुम्हारे पद से मिली है, आपको भी मिलना चाहिए, कर्मचारी को मिलना चाहिए. और इसका सब श्रेय जिलाधिकारी गौरव कटियार साहब को जाता है. उनके दिल से मैं अभिनंदन करता हूँ. और मुझे वो सहयोग मिल रहा है, वो सहयोग नाम के लिए नहीं. देखिए पूरे हिंदुस्तान में एक साधारण आदमी को यहाँ खड़े करें, यह आपका पद का अधिकार है. और ऐसा पद का अधिकार आप जरूर यहाँ ज़्यादा से ज़्यादा आपको खुशी होना चाहिए कि आपका पहला नंबर आना चाहिए. मैं बोलता हूँ और विनती करता हूँ, आप जोर से ऊपर हाथ करेंगे, ऊपर हाथ करेंगे सर. हम मतदान करेंगे, हम लोगों को बुलाएंगे और पहला नंबर लाएंगे.
हा बोला. नंतर आपला जो प्रोटोकॉल राहणार आहे त्या प्रोटोकॉलमध्ये प्रशासकीय वाहन, त्यानंतर महिला, त्यानंतर पुरुष आणि नंतर प्रशासकीय वाहन. परंतु सिक्वेन्सिंग करण्याला यायचे. ज्या ठिकाणी जे वाहन आलेले कमी लाईनअप करायचे. प्रशासकीय वाहन मार्गावरती एक गाडीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं नाव 1 नंबरवर आलं पाहिजे त्यांची विनंती अमरावतीतील सर्व नागरिकांना आहे. संजय बाबा पापळकर आपल्याला विनंती करून काय वोटिंग करने जाएंगे. आपके रिश्तेदारों को बोलो, आपके आजू बाजू के लोगों को बोलो, जो लोग अपना उसके लिए शासन ने व्यवस्था करे हैं, घर को जाके मतदान करवाए हैं. अभी जो अपने जो है कर सकते हैं उन्होंने वोटिंग के लिए आना चाहिए.
वाहतुकीत कुठलाही अडथळा होत नाही आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवायचं, वाहनं समोर करायचं आहे. गाड़ी इधर लाओ, रोड के इधर लाओ. आज देखिए मुझे पत्र से मिला है, ये लोग भाई से मिला है, आपके वोट से मिला है, ऐसे आपके पत्र से मिला है. आप भी उनके ज्यादा से ज्यादा पूरे महाराष्ट्र में, पूरे भारत में नाम करना ऐसा जिला परिषद की ओर से महानगर पालिका जिला के आप पूरा करिए, पूरे आप पूरे कार्यवाही ताकत करो, पूरा मजबूर आपके साथ है. आपको बनना है, आपके वोट से महानगरपालिका जिल्हा परिषद या सर्व कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने सदर रॅली मतदान जनजागृतीवर काढण्यात येत आहे. सायन्स फेअर मैदानावर शासकीय वाहने जे आहेत त्यांनी वाहन चालकांना विनंती की त्यांनी ती वाहनं त्या ठिकाणी पार्क करावीत आणि गाडीमधील सर्व वाहनांना विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला एक सर्कल फॉर्म करायचं. आपण ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी सर्कल फॉर्म करायचे. मतदानाची शपथ घ्यायची आहे. मतदानाबाबत आपल्याला शपथ घ्यायची आहे. माणूस सगळं घराकडे घालायची सगळ्यांनी वाहन इकडे ना आणि पार्किंग करू नका इकडे घेऊन येतो वाहन वाहन पार्किंग लावू नका आणि सगळ्यांना सूचित करण्यात येते की तुम्ही वाहन करूया
पोलीस कर्मचारी आपल्या आपल्याला गाड्यांसहित सर्कल आहे. गाड्यासहित आपल्याला सर्कल फॉर्म करायचं. गाड्या घेऊन या. मी वारंवार सूचना देतोय, गाड्या घेऊन या. त्यांनी तिथे गाड्या लावलेल्या आहेत, त्यांनी गाड्या इथे घेऊन या. आपल्याला एक गाड्यांची मानवी साखळी बनायची आहे. इकडे गेलं ना. हा सर्वांनी आपलं विश्वास समोर करून माझ्या मागे मतदानाची शपथ आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी घ्यायची आहे. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रेरणास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. आदरणीय शंकर बाबा पापळकर 2 शब्द बोलतील. जनसमुदाय यहाँ आया है, जनता जनार्दन आया है एक, और ये बड़े बड़े अधिकारी रोड पर घूमकर आपको आह्वान कर रहे हैं. यह है लोकशाही, यह है भारत की संसद. आज मेरे सरीका सामान्य आदमी को अमरावती जिले में पद्मश्री मिली है. मैंने मेहनत करा हूँ, मेहनत करे बाद ही मिलता है. तो आप मेहनत कौन सी करोगे? वोटिंग की करिए. आपने लोकसभा के अंदर महाराष्ट्र में पहला नंबर मिला है, लेकिन ये विधानसभा का नाम पूरे हिंदुस्तान में लेना चाहिए. मैं कुछ आह्वान करता हूँ, आप कर सकते हैं. शायर ने बोला है ना, अरे आग तो लग गई इस घर में बचा ही क्या है, और बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है. इसलिए आप खड़े हो जाइए ताकत से. आप भी वोटिंग करिए, आपको दोस्तों को करने लगाओ. आपके वोट का अधिकार बहुत बड़ा है. एक वोट से ये भारत का नाम पूरे दुनिया में जा सकता है. और इसके लिए ये पूरे अधिकारी लोग आपको आह्वान करने के लिए आपके दरवाजे पे आए हैं. ऑफिस में बैठ के फोन से काम नहीं करे. हर अधिकारी, पुलिस डिपार्टमेंट रहने दो, जिला परिषद रहने दो, महानगर पालिका रहने दो, और जिलाधिकारी साहब के तो बारे में मेरे कहने अल्फाज नहीं है. नौजवान साहब है यहाँ, मैं तो बोलता कि यहाँ से जाओ मैं 6-7 साल. तो ये कार्य से इतने उत्साह से सब हो गया है, और इसलिए आपसे ज्यादा बातें करने का मौका नहीं. लेकिन आप ऊपर हाथ करिए. और भी हम प्रतिज्ञा करते हैं, हम वोटिंग करेंगे. हम वोटिंग करेंगे. अपने दोस्तों को बोलेंगे, हमारे दोस्तों को बोलेंगे, अपने आजू बाजू के लोगों को बोलेंगे, और आजू बाजू के और विकलांग लोगों का भी लिए करेंगे. इतने आह्वान करता हूँ. और आज मैं विनंती करता हूँ जिलाधिकारी, मी सर्वांच्या वतीने पहिले तो शंकर बाबा यांचा आभार व्यक्त करतो की ते अचलपूरवरनं आज सकाळी आले आणि लोकांना आव्हान केलेलं आहे. मला माहिती आहे की लोकांना खूप प्रेम आहे बाबांच्या प्रती, आणि जेव्हा बाबा आव्हान करतात तेव्हा लोकांच्या मनात सुद्धा अशी मानसिकता जागरूक होते की आम्ही लोकांना सुद्धा जे आव्हान केला जातो बाबांच्या मार्फत त्याचं पालन केलं पाहिजे. तर बाबाने एवढा चांगला आज आव्हान केलेला आहे. प्रशासनामार्फत तो नेहमी आव्हान केला जातो. प्रशासनामार्फत सगळ्या विभागामार्फत सुद्धा बरेच आव्हान करण्यात आलेले आहे. जेथे आज लोक उपस्थित आहेत, तुम्ही लोकांना विविध ऍक्टिव्हिटीज केली आहे, कार्यक्रम घेतले आहे, लोकांना आवाहन केलेलं आहे. आज बाबाने सुद्धा आवाहन केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्व लोकांना स्वतः तो वोटिंग करायचेच आहे. त्याचबरोबर तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, आजूबाजू राहणारे लोकांना सुद्धा प्रवृत्त करा, त्यांना सुद्धा मोटिवेट करा वोटिंग करायला. धन्यवाद. और से 2 मिनट. रेड्डी साहब आए पुलिस कमिश्नर, उनको देखे बाद में साला डर लगता है, लेकिन आज वो भी हाथ जोड़ के घूम रहे हैं. मैं उनसे विनंती करूंगा कि 2 शब्द आप भी बोले.
या ठिकाणी आपले सर्व जिल्हा प्रशासन आलेलं आहे. जिल्हाधिकारी महोदय आहेत, जिल्हा परिषद CEO आहेत, मनपाचे आयुक्त आहेत, आमचे पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी आहेत, मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस अंमलदार आणि जिल्ह्यातील सर्वच प्रशासनातर्फे मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपला मतदानाचा हक्क आपण बजावावे, निर्भयपणे, निष्पक्षपणे आणि कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता बजावावे. प्रशासन मतदान करून घेण्यासाठी सज्ज आहे आणि कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन सर्व दक्ष आहे. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना हे आव्हान करू आणि त्यांना शाश्वती देऊ की मतदान प्रशासन सर्व दक्ष आहे. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना हे आव्हान करू आणि त्यांना शाश्वती देऊ की मतदानाच्या दिवशी शांततेत मतदान होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी बाहेर पडावं, आपल्या मित्रांना सांगावे, नातेवाईकांना सांगावे आणि सर्व नागरिकांनी मतदानाचा आपला जो कर्तव्य आहे, आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे आणि लोकशाही बळकट करण्यात मदत करावी, एवढंच मी आवाहन करतो. शंकर बाबा बापळकरांचे अत्यंत आभार की त्यांनी आज सकाळी येऊन आपलं अमूल्य वेळ खर्चून सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे प्रशासनाच्या वतीने. मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 2 मिनट तो भी आप मैडम बोलेंगे ऐसा विनंती करता हूँ, बाद में आभार करके खत्म. देखो साहब ने जवाबदारी, पूरा महाराष्ट्र, पूरा जिला एक इधर और सब अधिकारी एक इधर और तुम्हारे ओर से शंकर बाबा, इसलिए मेरे को हार मत देना. 100% वोटिंग होना ही चाहिए मैडम. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम बाबांचा खूप मनापासून आभार की त्यांनी इतका सकाळी लवकर, त्यांचा स्वतःचा आग्रह होता की आपण असं एक बाईक रॅली काढूया आणि लोकांना मध्ये जनजागृती करूया. जेव्हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून ते आता सगळ्यांच्याकडे जाऊन फिरत सांगत आहे की आपल्याला 100% मतदान करायचे. आज शेवटचा दिवस आहे की 10-15 दिवस पासून जिल्हा परिषद, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय आपण नेहमी वेगवेगळ्या स्वीप ऍक्टिव्हिटीज राबवत आहोत आणि आज त्याचा एक चांगल्या प्रकारे निरोप झाला म्हणून मला वाटते. आणि ते पुढे आता जे 2 दिवसानंतर मतदान होणार आहे त्यामध्ये आमच्या मतदानची टक्केवारी नक्की वाढतील, तसंच मी आशा व्यक्त करते. आणि आता सगळ्यांनी जे आव्हान केलेलं आहे की आपण आपल्या घरातील लोकांना, नातेवाईकांना सगळ्यांना सांगावं की लोकशाहीचा एक उत्सव आहे आणि ह्यामध्ये 20 तारीखला आपल्या सगळ्यांना सहभागी घ्यायचंच आहे. तेवढे सांगते. धन्यवाद. लोकशाहीच्या उत्सवात आज आयोजित या बाईक रॅली उपस्थित सन्माननीय पद्मश्री शंकर बाबा बापळकर यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की अतिशय कमी वेळात त्यांनी अतिशय 2 मिनिटात त्यांनी मला हो म्हटलं की मी येतो, आपण रॅली करू असं परवा दिवशी ठरलं आणि आज आपण ती आयोजित केली. त्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि सर्व जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आहेत, CP साहेब आहेत, सर्व अधिकारी इथे आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने मी इथे सांगतो की आज शेवटचा दिवस आहे की ज्याच्यामध्ये आपण लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभागी व्हावं. त्या दृष्टीने अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की 20 तारखेला जी मतदानाची प्रक्रिया होणार आहे त्यावेळी सर्वांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं, आपलं अमूल्य मतदान तिथे द्यावं. त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व व्यक्ती, नातेवाईक, समूह, समाजातील इतर घटक यांना सुद्धा प्रेरित करावं की या मतदानासाठी बाहेर पडावं. आणि अमरावती शहराचं एक रेकॉर्ड ब्रेक मतदान यावर्षी होईल या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून सामूहिकरित्या प्रयत्न करावेत एवढीच मी विनंती करतो. आणि आजचा जो बाईक रॅलीचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता जिल्हा प्रशासन, तो इथं सगळ्यांच्या वतीने संपला असा घोषित करतो. पुनश्च बाबांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. तसंच